तर आज आता आपण इथं जो 3D मॉडेल दिसतंय किंवा हा जो पार्ट दिसतोय तो आपण ड्रॉ करणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या बघा इथं राईट हँड साईड व्ह्यू दिला आहे आणि फ्रंट व्ह्यू दिलेला आहे. तर हे दोन्ही फ्रंट व्ह्यू पण आपण ड्रॉ करणार आहे. नंतर म्हणजे ड्राफ्टिंगमध्ये करणार ते. पहिले आपण याचा आधी 3D मॉडेल बनवणार आहे. तर सगळ्यात पहिले जर ऑब्झर्व केलं तर बघा इथं 120x80चं एक स्क्वेअर आहे आणि त्याची जी थिकनेस आहे ती बघा इथं हा जो दिलेला आहे तर इथून ह्या स्लॉटची इतकी थिकनेस 10 दिली आहे आणि इथून वरती 10 दिली आहे म्हणजे 20. 120x80x20चा एक आपण ब्लॉक बनवणार आहे. इथं होमवरती स्केच बॉटमचं प्लेन घ्यायचं, ओके करायचं. ठीक आहे. नंतर बघा हे किती 80 120. ठीक आहे. याला फिनिश करायचं, एक्सट्रूड करायचं. बघा इथं फक्त 20 mm द्यायची थिकनेस आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. हा पण बेस बनवला. आता बघा आपल्याला हा एरिया याच्यात ॲड करायचा आहे. ठीक आहे. नंतर काय करायचं, आता बघा इथं याची जी दिलेली थिकनेस म्हणजे 25 mm दिले, नंतर हे 12 दिलेलं आहे आणि इथून याची पोझिशन किती दिलेली आहे 15 mm. ठीक आहे. तर 15 mm वरती एक 25 mm लाईन ड्रॉ करायची. मग स्केच, आता हा प्लेन घ्या, ही साईड आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता बघा इथून वरती 25 mm घ्यायचं. बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे 25 आहे आणि हे 15 आहे. 25 + 15 किती होते 40. मग ही थिकनेस किती द्यायची 40 द्यायची लेंथ. ठीक आहे. नंतर बघा रिव्हर्समध्ये हे जी दिलेलं आहे किती 12 आहे. ठीक आहे. इकडच्या बाजूला 12. नंतर नेक्स्ट बघा बॉटम साईडला याची टोटल थिकनेस 25 दिलेली आहे. इथून हे 25 घ्यायचं आणि या 25 पासून वरच्या डायरेक्शनमध्ये एक लाईन ड्रॉ करायची. बघा त्याची थिकनेस द्यायची 15 आणि इथून इथपर्यंत. ठीक आहे. याला फिनिश करायचं. नंतर एक्सट्रूड आणि याला याच्या रिव्हर्स डायरेक्शनमध्ये 80 mm एक्सट्रूड करायचं. किती 80 mm आणि इथं जायचं बुलियनमध्ये युनिट म्हणायचं. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला हा फेस ड्रॉ करायचा. त्याच्या पहिले आपण इथं बघा या फेसवरती आपल्याला एक स्लॉट दिलेला आहे आणि त्या स्लॉटची जी थिकनेस आहे ती 40 दिलेली, म्हणजे इथं विड्थ आणि हाईट दिलेली 15. ठीक आहे. स्केच हे घ्यायचं, ओके करायचं. ठीक आहे. नंतर बघा एक 40 टॅप 15चा एक ड्रॉ करायचा. ठीक आहे. नंतर बघा हा जो पॉईंट आहे आणि हा जो पॉईंट आहे याला काय करायचं हॉरिझॉन्टलवरती करायचं. नंतर हा पॉईंट आणि हा मिड पॉईंट याला व्हर्टिकल अलाइन करायचं. बरोबर परफेक्ट सेंटरला आला. बघा ही 15 mm आणि हा 40 mm. फिनिश करायचं. नंतर हे स्केच चेक करायचं, एक्सट्रूड, याला रिव्हर्स करायचं, थिकनेस थोडी कमी करा आणि सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. सबस्ट्रॅक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केच आणि हा फेस सिलेक्ट करायचा, ओके बटनवरती क्लिक करायचं. आता बघा आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे. तर हे ड्रॉ करताना बघा याची जी हाईट आहे ही बॉटमपासून 60 mm दिलेली सेंटर पॉईंट. मग काय करायचं एक सर्कल ड्रॉ करायचा. सर्कलचा रेडियस दिलेला आहे 30. मग ह्या पॉईंटला वरती काय करायचं 60 डायमीटरचं एक सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डायमेन्शन हा जो फेस इथून हे याचं आपल्याला डायमेन्शन दिलेलं आहे 60. इथं 60 टाकायचं. नंतर हा सिलेक्ट करायचा आणि हा सेंटर पॉईंट आणि व्हर्टिकल अलाइन करायचं. ठीक आहे.
त्याच्यानंतर ना बघा याच्यामध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. जर हे टोटल डिस्टन्स जे ते जर 60 असेल, सॉरी 80 जर असेल, तर हा रेडियस 40 असेल, कारण की हे काय आहे, रेडियस हा हाफ राहतो डायमीटरच्या. तर हे हा बघा इथं जर हा सर्कल जर बघितला आपण, तर त्याचं डायमीटर किती येणार आहे, मग इथं 80 येणार आहे. तर आपण ते डायमेन्शन चेंज करू, ते चुकलेलं आहे. ठीक आहे, इथं डायमीटर टाकायचं 80. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता ही जी लाईन आहे इथं जायचं प्रोजेक्टेड कर्व आणि ही एज सिलेक्ट करायची आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतरनं ह्या पॉईंटपासून या सर्कलला एक टँजंट ड्रॉ करायची, इथून एक टँजंट ड्रॉ करायची. ठीक आहे, टँजंट ड्रॉ झाली. नंतरनं हे सर्कल मधल्या बाजूला ट्रिम करायचं. ट्रिम केलं. नंतरनं बघा इथं मध्ये एक 30 डायमीटरचं सर्कल आहे, या सेंटर पॉईंटपासून एक 30 डायमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं. त्याच्यानंतरनं नेक्स्ट बघा फिनिश करायचं. नंतर एक्सट्रूड बघा याचं रिव्हर्स डायरेक्शन करायची, इथं डबल क्लिक करायचं आहे ॲरोला. नंतरनं बघा इथं थिकनेस दिलेली 20 आणि युनिट म्हणायचं, काय म्हणायचं, युनिट. ठीक आहे. नंतरनं बघा बॉटम साईडला एक इथं स्लॉट आहे, तो स्लॉट आपल्याला त्याची इथं डिटेल डायमेन्शन दिलेली आहे, तर तो आता ड्रॉ करायचा. मग स्केच, ठीक आहे, एक 40 डायमीटरची ड्रॉ करायची, 40 लेंथ, सॉरी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, 40 एंटर. नंतर हा पॉईंट आणि हा मिड पॉईंट कोइन्साइड करायचं. नंतरनं नेक्स्ट बघा परत एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला आता, आणि ती किती वरती राहील, 10 mm वरती राहील. मग रॅपिड डायमेन्शन इथून, ठीक आहे, ते ओव्हर कन्स्टंट झालं डायमेन्शन. ही लाईन सिलेक्ट करा आणि ही लाईन सिलेक्ट करा, याच्यामध्ये जे डायमेन्शन आलं त्याला 10 टाका. ठीक आहे. नंतरनं पुन्हा ह्या पॉईंटपासून एक लाईन ड्रॉ करायची. बघा आता इथं आता टॅब बटन दाबायचं आणि अँगल टाकायचं 60. ठीक आहे. नंतरनं पुन्हा हा जो एंड पॉईंट आहे याला सिलेक्ट करायचं. इथून बघा आता जर इकडचा अँगल जर 60 असेल तर हा किती 180 - 60 येईल. तर 180 - 60 जर केलं तर 120 येतं. टॅब बटन दाबायचं, 120 टाकायचं. ठीक आहे. ट्रिम कमांड ऑन करायची, हे ट्रिम करायचं. नंतर पुन्हा हे पण ट्रिम करायचं. तर याला फिनिश करायचं. बघा इथं अँगल आलेले आहे. आणि हे जे स्केच याला सिलेक्ट करायचं, एक्सट्रूड रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. बघा आता याला पूर्ण बाहेर घ्यायचं, स्लॉट थ्रू आउट आहे, युनिटच्या ऐवजी सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे. बघा तर आपला ऑब्जेक्ट रेडी झाला. स्केच साईड करा. डॅटम प्लेन पण हाईड केला. बघा हा आपला ऑब्जेक्ट रेडी झाला. तुम्ही याचं व्ह्यूमधून कलर पण चेंज करू शकता. (171) बघा आता आपल्याला जसं आपण त्या व्ह्यूमध्ये दाखवलं होतं सेम ऑब्जेक्ट आता आपला रेडी झालेला आहे. बघा ठीक आहे. बघा टॉप व्ह्यूनं बघितलं तर असं दिसेल, लेफ्ट हँड साईडनं असं दिसेल, राईट हँड साईडनं बघा असं दिसेल.
फ्रंट साईडला असं दिसतोय बघा. ठीक आहे.